हडपसर NX मध्ये होतोय आतापर्यंतचा सगळ्यात मोठा रेसिडेन्शियल डेव्हलपमेंट लॉन्च, जो की असणार आहे 16.5 एकरावरती. आणि तो कोण बनवणार आहे तर आदित्य बिर्ला ग्रुप ह्याबद्दल नावाबद्दल तुम्ही ऐकलं असणार आहे, जो की 40+ देशामध्ये एक भली मोठी कंपनी आहे, ज्याच्या विविध क्षेत्रामध्ये तो एक म्हणू शकता की टॉप रँकिंगमध्ये आहे. त्यांचीच एक बिर्ला इस्टेट्स नावानी कंपनी आहे, जी 2016 साली 2016 मध्ये त्यांनी इस्टॅब्लिश केलेली आहे. साधारणतः भारतातल्या 4 शहरामध्ये त्यांचे प्रेझेन्स आहे, जसं की मुंबईमध्ये आहे, दिल्ली NCR मध्ये आहे, बँगलोरमध्ये आहे आणि पुण्यामध्ये त्यांनी लेटेस्टली 2-4 महिन्याआधी आता एक लॉन्च केलेला बिर्ला पुण्या नावानी प्रोजेक्ट, जो की पुण्यातला सर्वात टॉलेस्ट रेसिडेन्शियल टावर असणार आहे. जे की म्हणजे पुण्यामध्ये एंट्री केली जाणे की पुण्यातला सगळ्यात उंच टावर हा त्यांचा असणार आहे. अशाच प्रकारे अशाच एका थॉट प्रोसेसनुसार ते आलेले आहेत. सोलापूर हायवे लगत मॅग्ना सिटी ह्या टाउनशिपमध्ये बिर्ला इस्टेटचा हा एक भव्य दिव्य प्रोजेक्ट असणार आहे, ज्याच्या 16.5 एकरामध्ये बघू शकता. 16.5 एकर म्हणजे कम्प्लीट एक स्क्वेअर शेपमध्ये लँड पार्सल आहे, असा मोठा लँड पार्सलमध्ये लॉन्च असणार आहे. तिथे आपल्याला 2 BHK 1 BHK आणि 3 BHK असे कॉन्फिगरेशन्स मिळणार आहेत. त्याच्याबद्दल इन डिटेलमध्ये आपण जाणून घेऊया. पहिल्यांदा आपण जाणून घ्या लोकेशनबद्दल, की ह्या लोकेशनमध्ये इतकं खास काय. पहिल्यांदा ही टाउनशिप आहे, सर सगळ्या टाउनशिपच्या ज्या अम्युनिटीज आहेत त्या तुम्हाला बाय डिफॉल्ट इथे मिळणार आहेत. जसं टाउनशिपचे रोड्स, स्कूल, कॉलेजेस, हॉस्पिटल्स आणि टाउनशिपचा मोठा क्लब हाऊस, ह्या सगळ्या ॲक्सेसच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रोजेक्टमध्ये काही गोष्टी मिळणार आहेत. आता ते काय काय मिळणार आहेत ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण डिस्कस करूया. लोकेशनबद्दल बोलायचं गेलं तर मॅग्ना सिटी जशी सोलापूर हायवे लागत आहे, साधारणतः 1.25 किलोमीटरचा तुम्हाला डिस्टन्स आतमध्ये यायचं मेन रोडपासून. आणि हा असं एकदम बघू शकता की माझ्या मागे वातावरण बघू शकता की असं वाटतं की आपण सिटीमध्ये आहे, बट वातावरण थोडंसं एक वेगळ्या फीलमध्ये तुम्हाला देतं की आजूबाजूला एवढा हायराईज काही नाही आहे. दूरपर्यंत तुम्हाला बघू शकता की एकदम नेचर सेंट्रिक जास्त गोष्टी इथे मिळणार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त हा प्रोजेक्टचं जे लँड पार्सल आहे ते 16.5 एकर. मी परत का सांगतोय, कारण एवढं मोठं लँड पार्सल एका डेव्हलपरनी डेव्हलप करणं की म्हणजे कम्प्लिटली टावर्स बघू शकता कसे असतात, त्याचे एजेसमध्ये टावर, मध्ये अम्युनिटीज, म्हणजे 10 एकरापेक्षा मोठा पोडियम. म्हणजे 10 एकरामध्ये आपल्याकडे प्रोजेक्टच तेवढा येतो, पण इथे 10 एकरामध्ये 10 एकराचा पोडियम अम्युनिटीज मिळतात आपल्याला. म्हणजे पूर्ण गार्डन, पूर्ण लँडस्केपिंग, म्हणजे प्रोजेक्टच्या आतमध्ये ज्या गोष्टी मिळणार आहेत त्या खूप युनिक आहेत. त्याच्याबद्दल आपण इन डिटेलमध्ये डिस्कस करूया. चला तर बघूया एक प्रोजेक्ट ओव्हरव्ह्यू. आत्ता आहे ॲक्च्युअल लँड पार्सलवरती. 16.5 एकरचं लँड पार्सल कसं असतं, केवढं मोठं आहे आपण बघून घेऊया. एजेस दिसतोय तर कम्प्लिटली पर्पल कलरचे आपल्याला जे फ्लेक्स दिसत आहेत ते कम्प्लिटली प्रोजेक्टचं लँड पार्सल आहे. 16.5 एकर. त्यामध्ये तुम्हाला 10 एकरचा ओपन स्पेस अम्युनिटीज मिळणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 50+ अम्युनिटीज आहेत. 23,000 स्क्वेअर फीटचा इथे क्लब हाऊस असणार आहे. तर हा असा अम्युनिटी सेंट्रिक म्हणजे तुम्ही लँड पार्सलच्या कॉर्नर एजेसवरती टावर्स आहेत आणि मध्यभागी तुम्हाला कम्प्लिटली ओपन अम्युनिटीज, म्हणजे इथे एक टावर असेल, त्या पोर्शनवरती एक टावर असेल, तिकडे टावर असेल, एजेसवरती टावर असतील आणि मध्ये जो पूर्ण पोर्शन दिसतो तुम्हाला, हा सगळा पोर्शन जो असेल कम्प्लिटली अम्युनिटीसाठी असेल. असा प्रोजेक्ट ह्या मार्केटमध्ये हडपसर NX लोकेशनमध्ये बनलेला नाही आहे. मगरपट्ट्यातही असा प्रोजेक्ट नाही आहे की 16.5 एकरमध्ये 10 एकराच्या अम्युनिटीज बिलकुल नाही आहेत. तुम्हाला जर ह्या प्रोजेक्टमध्ये जर डील हवी आहेत, आत्ता हा प्रोजेक्ट आहे प्री लॉन्चमध्ये, आत्ता चालू आहेत अर्ली बर्ड टोकन. तुम्हाला जर पाहिजे लॉन्चची अशोर्ड बॉटम प्राइसिंग आणि पाहिजे तुम्हाला एक तुमची चॉईसची इन्व्हेंटरी, कारण लॉन्च होत आहेत 2 टावर, त्यांचं जे हाईट असणार आहे ते G+28 स्टोरीज हाईट असणार आहे. आणि अशा ह्या कॉन्फिगरेशन्समध्ये इथे लॉन्च होत आहे वन ऑफ द बिगेस्ट प्रोजेक्ट इन धिस हडपसर NX मार्केट लोकेशन. युनिट कॉन्फिगरेशनबद्दल जर बोलायचं म्हटलं तर इथे प्रत्येक कार्पेटमध्ये तुम्हाला 2 व्हेरियंट मिळणार आहेत, एक छोटा व्हेरियंट आणि एक मोठा व्हेरियंट. 1 BHK बद्दल जर बोलायचं गेलं तर 1 BHK रेग्युलर जो आहे तो 517 ते 533 स्क्वेअर फीटमध्ये स्प्रेड ओव्हर आहे आणि त्याची जी कोटिंग प्राईस जाते ती 55 लाख ते 59 लाखाच्या आसपास त्याची कोटिंग प्राईस आहे. दुसरा जो याच्यामध्ये मोठा कार्पेट येतो तो 553 तो ऑलमोस्ट 580 स्क्वेअर फीटपर्यंतचा जो लार्ज 1 BHK जातो आणि त्याची कोटिंग प्राईस ही 60 lakhs to 70 lakhs प्राईसमध्ये. तर तुम्ही फक्त कोटिंग प्राईस ऐकून घ्या. एंडमध्ये तुम्हाला मी सांगेल की ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय बेनिफिट मिळणार आहे. 2 BHK मध्ये आपल्याला सिमिलर जसं रेग्युलर आणि लार्ज कॉन्फिगरेशन मिळणार आहे. रेग्युलरमध्ये आपल्याला मिळणार आहे 707 to 723 कार्पेट आणि त्याचं जे प्राइसिंग असणार आहे ते 77 ते 80 लाख हे प्राइसिंग असणार आहे. आणि दुसरा जो 2 BHK लार्ज आहे त्याचं 789 ते 805चं कार्पेट असणार आहे आणि त्याची जी कोटिंग प्राइस असणार आहे ती 84 लाख ते 92 लाखापर्यंत ही त्याची कोटिंग प्राइस असणार आहे. 3 BHK मध्ये आपल्याला जे कॉन्फिगरेशन मिळणार आहे ते 962 ते 972 स्क्वेअर फीटचं कॉन्फिगरेशन असणार आहे. 1.04 to 1.09 ही त्याची कोटिंग प्राइस. आणि 3 BHK मध्ये आपल्याला जो मोठा कार्पेट आहे 1122 कार्पेटचा, त्याचं जे आपल्याला प्राइस असणार आहे ते 1,22 लाख ते 1,29 लाखापर्यंत आपल्याला त्याचं कोटिंग प्राइस आहे. आता या सगळ्या ऑल इन्क्लुझिव्ह ऑफ तुमचं एक रेंज सांगितलेली आहे, त्याच्यामध्ये तुमचा फ्लोराईज इन्क्लूड झाला, इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्सेस, इन्क्लुझिव्ह ऑफ पार्किंग, ही सगळी एक पॅकेज प्राइस तुम्हाला इथे डील मिळणार आहे.
आत्तापर्यंत पण बघितला प्रोजेक्टचा कंप्लीट ओव्हरव्ह्यू, डेव्हलपर कोण आहे, किती लँड पार्सल आहे, केवढा आपल्याला काय डेव्हलपमेंट असणार आहे, युनिट कॉन्फिगरेशन्स काय असणार आहे, त्या सगळ्या गोष्टी बघितल्या. आता आपण येऊया मेन गोष्टीवरती, जे असणार आहे अशोर्ड बॉटम रेट आणि तुम्हाला एक मिळणार आहे अशोर्ड इन्व्हेंटरी इन धिस पर्टिक्युलर डेव्हलपमेंट. तिथे तुम्हाला आता जे टोकन चालू आहे ते 1 लाखाचं टोकन चालू आहे. आता नॉन बँकेबल टोकन आहे. प्रोजेक्टचा रेट ऑलमोस्ट आलेला आहे. बाकी पुढच्या इन प्रोसेस विदिन सर्टन टाईमलाईनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतील. मागे आपण बघतोय सेल्स ऑफिसचं काम चालू आहे. शो फ्लॅट पण तिथे ऑलमोस्ट बनतोय. येत्या काळामध्ये तुम्हाला त्याही गोष्टी बघायला मिळतील. बट आत्ता आहे प्री लॉन्च म्हणजे तुम्हाला मिळणार प्रोजेक्टचा सगळ्यात बॉटम रेट, सगळ्यात पहिली प्राइसिंग, सगळ्यात बेस्ट प्राइस हे तुम्हाला मिळणार आणि ते तुम्हाला मिळवून देणार आम्ही. तर आम्ही आहे त्यांचे ऑथोराइज पार्टनर्स, जे तुम्हाला बघू शकता की लॉन्च व्हायच्या आधी आम्ही तुमच्यासाठी एक्सक्लुझिव्ह इन्फॉर्मेशन घेऊन येतोय. तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टी पटलेल्या आहेत तर आपल्याकडे इथे सेल्स ऑफिस आहे. इथे येऊन आपण सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये बघून, प्लॅन्स वगैरे सगळ्या गोष्टी बघून आपण इथे एक नॉन बँकेबल टोकन करू शकतो. आणि जसं आपल्याला प्रोसेस चालू होते आपण तोच नॉन बँकेबल टोकनमध्ये आपण ॲक्च्युअल टोकनमध्ये कन्वर्ट करून आपण राहणार अर्ली बर्ड डिस्काउंटसाठी इलिजिबल. म्हणजे आपला टोकन नंबर हा एकदम सगळ्यात अर्लीस्ट राहणार, कारण इथे मिळणार आहे तुम्हाला अर्लीस्ट टोकनसाठी एक अर्ली बर्ड डिस्काउंट, जे की असणार आहे ओव्हर अँड अबव ॲडिशनल डिस्काउंट असणार आहे. कारण जसा बिर्लाने एक पुण्या नावाचा प्रोजेक्ट लॉन्च केला होता बंडगार्डनवरती, ते सेम सिच्युएशन, सेम प्रोसेस होती. तुम्ही 1 लाखाचं टोकन करणार आणि तुम्हाला लॉन्चच्या दिवशी एक सर्टन अमाऊंटचे डिस्काउंट्स मिळणार. सिमिलर प्रोसेस आपण इथेही फॉलो करतोय. तर तुम्हाला जर ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही इंटरेस्टेड आहात, त्या प्रोजेक्टबद्दल तुम्हाला अजून जाणून घ्यायचं आहे, त्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला जर बल्क बुकिंग डिस्काउंट हवा आहे आमच्या साईडनी, तर नक्की तुम्ही दिलेल्या खाली मेन्शन केलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. माझं नाव निखिल आहे. तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. आपण इथे येऊन सगळ्या गोष्टी निगोशिएट करून एक चांगल्या प्राईजवरती इथे डील क्लोज करू शकतो. धन्यवाद.